श्रावणी प्रशांतची वर्ग 5वा अ. व्ही. भाऊसाहेब बोलतो. माझा जन्म 27 डिसेंबर 1898 ला अमरावती जिल्ह्यातील पापड या गावी झाला. माझे जीवन म्हणजे संघर्ष, शेतकऱ्याच्या समस्या दूर करण्यासाठी सामान्य माणसाच्या दारापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविण्याचा संघर्ष. माझं जीवन. तुमच्यात इच्छाशक्ती असेल तर मार्ग सापडतात. ज्यांना योग मार्ग सापडते आणि ध्येयाच्या दृष्टीने मार्गक्रम करण्याची तयारी असते ते यशस्वी होतात. माझे वडील शामराव देशमुख तर राधाबाई आई. मी जन्माला आलो त्या साली 1897-98 मध्ये वडार प्राप्तकाळ आणि दुष्टकाळ प्लेनिंगने थैमान घातले होते. माझ्या घरची परिस्थिती सामान्य होती. वडील अत्यंत मेहनती होते. कौलारू घराच्या भीती पडायला आल्या होत्या. काळ्या आईने भरून भरून दिले होते. कुंभार जसा आकार देईल तसाच घडा घडतो. असेही संस्कार. जसे संस्कार आहे तसेच संस्कार राहणार. एखादं लहानसं रोपटं उगळायला आहे. येता जाता बकऱ्या त्याच्या गुळाशी एखादं लहानसं रोपटं उगळायला आहे. येता जाता बकऱ्या त्याच्या शेंडा फुलत राहतात. मुळाशी आळ नाही. स्वतःचं संरक्षण कुपन करणार कसं? मुळाशी आळ करून जलसिंचन टाकून आकाशाच्या ओढीने ते झाड विशाल बनणार, मोठं होणार. आता मोठाले पाणी त्याला हलवू शकत नाही, उलट तोच त्यांना आसरा देतो. असं करण्यासाठी त्याच्या मुळाशी आळ करून जलसिंचन टाकून सुरक्षा कवचाची गरज असते. लहान बालकांना आईबाबांच्या सुरक्षा कवच आणि योग्य वेळेपर्यंत जीवन सिंचन मिळाले की तो घडत जातो. तो एक दिवस त्या वृक्षासारखा विशाल बनतो. माझ्या जीवनात हे जीवन सिंचन माझ्या आईबाबांनी केले. वडिलांनी अपार परिश्रमाने केलेली उत्कृष्टी मी बघत होतो. माझी लहान बहीण भाऊ माझ्या संग खेळायची म्हणून मला भाऊ म्हणायची. इतर मुलेही मला पंजाब न म्हणता भाऊ म्हणू लागली. बघता बघता मी सरांचा भाऊ झालो. पंजाब ते भाऊंचा हा माझा प्रवास. शेवटी मी या थोर भाऊसाहेबांना नमस्कार करते व आपला निरोप घेते.